नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. अक्षय राजेंद्र जाधव, जवळा राहणार, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. अच्छा. तर या ठिकाणी जवळा या गावामध्ये अक्षय जाधव सर यांच्या शेतात आपण या ठिकाणी आलेलो आहे टोमॅटोच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी. तर सर, आपल्या हातामध्ये जे काही AWPL SLPSचं वैदिक ॲग्रो PGPR हे जे काही प्रोडक्ट या ठिकाणी आपण बघत आहोत, हो. तर हे आपण कधी वापरलं सर? एक 15 दिवसापूर्वी वापरलं होतं सर. अच्छा अच्छा. कशामध्ये वापरलं होतं ते? टोमॅटोमध्ये. टोमॅटोमध्ये. आणि त्याच्यासोबत काय वापरलं होतं? बॅक्टेरिया बॅक्टेरिया वापरलं आहे. बॅक्टेरियामध्ये आपण PGPR हे हो. प्रोडक्ट या ठिकाणी ड्रिपनं सोडलं होतं. सोडलं होतं 15 दिवसांपूर्वी. 15 दिवस. बरोबर. हो. तर 15 दिवसांपूर्वी तुमच्या अनुभवानुसार या प्लॉटची काय कंडिशन होती पहिले? प्लॉटला ग्रोथ नव्हती काही. ग्रोथ शायनिंग बिनिंग व्यवस्थित आली. काळोखी भरपूर झाली. अच्छा अच्छा. म्हणजे हो. पहिले ग्रोथ नव्हते. ग्रोथ नव्हती. पानांना एवढी शायनिंग दिसत नव्हती. बरोबर. पानांना शायनिंग, चकाकी, झाडांमध्ये ग्रोथ चांगली दिसली. अच्छा अच्छा. बरं. आणि 15 दिवसापूर्वी तसं वाटलं. आता 15 दिवसानंतर आपल्याला या प्रोडक्टचा काय रिझल्ट दिसतोय? रिझल्ट काय एक नंबर आहे रिझल्ट. म्हणजे चकाकी, ब्रँच अजून ब्रँचेस वाढल्या. थोडंसं हे दाखवा सर. हे पहा सर, म्हणजे हा, फळांचा ग्रोथ पण एकदम अतिशय सुंदर आहे. हो. फुलांचं शायनिंग कशी फळाची? एकदम हे गुच्छच्या गुच्छ फळ आहेत. वाव. हे पहा सर, ब्रँचेस चांगल्या झाल्यात ब्रांचेस चांगल्या झाल्या है ना. आणि ग्रोथ म्हणजे असं एकाच ठिकाणी नाही. तुम्ही सगळं कुठेही सगळं पाहिलं. पूर्ण किती 1 एकरचा प्लॉट आहे जवळपास आहे ना. आणि विशेष सर, हा, मी हा. सुरुवातीला जेव्हा 15 दिवसापूर्वी आलो होतो, हम्म. अक्षय साहेबांची माझी तशी पहिली व्हिजिट. बरोबर. पण जस्ट त्यांना मी समजून सांगितलं की आता इथून पुढे जर आपल्याला प्लॉट 5-6 महिने चालवायचा असेल तर झाडाचा ग्रोथ होणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस त्यांनी ते एक केमिकलची फवारणी घेत होते. तर त्यांना म्हणलं मी आता फवारणी तुम्हाला देणार नाही, पण त्याच्याऐवजी जर बॅक्टोरिच किट आणि PGPR जर आपण ड्रिचिंग केली किंवा आपल्या ठिबकनं सोडलं तर फळांचा, झाडाचा ग्रोथ जो होईल तो अद्वितीय राहील. आणि त्याप्रमाणे अक्षय भाऊने ते ऐकलं आणि सोडलं तर त्याचा हा प्लॉट म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष होते. एका झाडाला साधारण किती फळ असेल बरं, एक अंदाज तुमचा? अप्रतिम फळ आहे. अप्रतिम फळ आहे. म्हणजे मोजू, म्हणजे आपण मोजले नाही अजून आहे ना. नंतर मोजूया आपण. ह्याच्या आधी तुम्ही दरवर्षी टोमॅटोचं पीक घेताय. अनेक वर्षापासून तुम्ही पीक घेता असं तुम्ही सांगितलं. तर मागच्या वर्षातल्या किंवा ह्याच्या आधीच्या टोमॅटो पिकामधला आणि ह्या वेळेच्या तुम्हाला काय फरक वाटतो? लय फरक. एवढी सेटिंग मला झालीच नव्हती. कधीच झाली नव्हती. बरोबर. माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत प्लॉटचे मागचे. एवढी सेटिंग आपली नव्हतीच कधी. बरोबर आहे. जबरदस्त. म्हणजेच तुम्ही AWPL चे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत. लय इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा काय म्हणजे संदेश राहील, सल्ला राहील? 100% सांग त्यांना वापरा तुम्ही म्हणून. बरोबर. एक नंबर रिझल्ट आहे. वापरला त्यांना 100% कळतं. कळतं. Yes. बरोबर. म्हणजे तुमचं पूर्ण समाधान झालंय. 15 दिवसातच तुम्हाला हा अनुभव आलाय. आणि तसं बघितलं तर आता आजच्या या तारखेमध्ये आता आपण 12 वाजता ह्या प्लॉटमध्ये उभा आहोत. तर 12 वाजता म्हणजे कडक ऊन पडलेलं आहे, त्याच्यामध्ये हा आपण प्लॉट बघतोय. तर ह्याच प्लॉटची कंडिशन संध्याकाळी किंवा सकाळी कशी दिसते तुम्हाला? एक नंबर. ह्यापेक्षा टवटवीतपणा वाढलेला राहतो. तरी आपण उन्हात आलेलो आहे तरी सुद्धा पानं चांगले आहेत. एक नंबर. म्हणजे तरी हा प्लॉट जबरदस्त आहे. तुमचा याच्यावर पूर्ण विश्वास बसलेला आहे. 100% तर तुम्ही इतरांना तर सांगालच, हो. पण ह्याच प्लॉटला आता याच्यानंतर तुम्हाला इको हरियाली, त्यानंतर आपले भविष्यात इको हरियाली आणि ॲग्रो 90 फवारणी करतो. 100% याचा तुम्ही वापर जर करशाल तर अजून आम्ही 15 ते 20 दिवसानंतर येणार आहोत. तर त्यावेळेस अजून आपण हा व्हिडिओ नक्कीच घेऊया. तर या ठिकाणी अक्षय जाधव, तुम्ही आम्हाला या ठिकाणी माहिती दिली त्याबद्दल आपलं खूप आभारी आहोत. आणि तुम्हाला हे जे प्रोडक्ट दिलंय 15 दिवसापूर्वी ते म्हणजे आमचे मित्र श्री मारुती गिरी सर. नमस्कार सर. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जवळा या गावामध्ये खूप सुंदर असं कार्य चालू आहे. तर धन्यवाद.